सातारा गॅझेटियरमध्ये सरकारनं हयगय करू नये, अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिलाय. तसंच मराठा अभ्यासक जी आर बाबत संभ्रम निर्माण करतायत असा आरोपही जरांगेंनी केलाय. संभ्रम निर्माण करणारे आधी कुठे होते असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय. आता आक्षेप घेणारे फक्त टीव्हीवर असतात असा आरोपही जरांगेंनी केला असून मी अभ्यासकांना बोलावणारही नव्हतो असंही जरांगेंनी म्हटलंय. मी कसलाही मुलायजा करत नाही. कोणी किती आमच्या संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही, मी पण कोणावर ठेवत नाही. कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलतेत, जे संभ्रम निर्माण करतात जे आरबद्दल याच्याबद्दल, हे आधी कुठं झोपले होते? हे आधी काय येत नाहीत, बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कुठं कशातच नसतात. हे फक्त टीव्हीवर असतात. फक्त टीव्या, उठलं की टीव्या, उठलं की टीव्या, एवढं रोज असते ती. बाकी काही नाही. मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक, खरंच बोलायचे पण नव्हते. मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची, अभ्यासक तज्ज्ञ. पण ते मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या. म्हणलं घ्या भाऊ आपलं काय. तर यावर विनोद पाटलांनी काय म्हटलंय पाहूयात. हे बघा, जो काही माहिती पुस्तिका, जो कागद आता लेटेस्टमध्ये सरकारने दिला, तो कागद आंदोलनकर्ते म्हणून तिथल्या उपस्थितांनी स्वीकारला. अभ्यासक मंडळी जे कोण आहे, मी सगळ्यांचा सन्मान करतो. त्यात ज्येष्ठ रिटायर्ड जस्टिस पण अभ्यासक म्हणून कौळसे पाटील साहेब आहेत. सगळे जे काही लोक आहेत हे ते आपलं मत मांडतात आणि ती मतं मांडण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. आणि ते मतं मांडता म्हणून लोक त्यांचं ऐकता. तर त्यांनी जे कागदात आहे ते सांगितलं. ज्याला फसवणं मी याच्यासाठी म्हणणार नाही, कारण त्यांची जबाबदारी आहे. कागदामध्ये जे आहे ते समाजातील तळातल्या गळातल्या लोकांना समजलं पाहिजे. ही लढाई कोणासाठी आहे? ही लढाईसाठी क्रिमिनल लेअरसाठी आहे का? तर ही लढाई ग्रामीण भागामध्ये असलेला सामान्य विद्यार्थी त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणून शैक्षणिक व नोकरीमध्ये त्याची उन्नती व्हावी, ह्यासाठी लढाई आहे. तेव्हा अभ्यासकाने आपली भूमिका बजावी आणि निर्भयपणे बजावावी असं माझं मत आहे. तर सातारा गॅझेटियरमध्ये सरकारनं अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही असं जरांगेंनी म्हटलेले. मराठा अभ्यासक जी आर बाबत संभ्रम निर्माण करतायत असं देखील त्यांनी म्हटलंय. बैठकीला बोलवल्यावर अभ्यासक येत नाहीत असंही जरांगेंनी म्हटलेलं आहे. तर सरकारनं सातारा गॅझेटियरमध्ये हायगाय करू नये असं देखील यावेळी जरांगेंनी म्हटलेलं आहे. तरी मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय. बैठकीला बोलवल्यावर अभ्यासक येत नाही असं जरांगेंनी म्हटलं असून जरांगेंनी सरकारला इशाराही दिलेला आहे. सातारा गॅझेटवरून जरांगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. हे असे काय म्हणते त्याला टेकूची घेतलं ना आधार कोणाचा असा पचका होतो मग. आणि त्यांना उलचिक मान नाही दिला का? नाही 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 हे चुकीचंच आहे, ते चुकीचं. एक ओळ हुकली होती खाली काहीतरी त्याच्यात, म्हणलं वाचा. ते म्हणले मग म्हणलं ही ओळ. मग त्या ओळीचं विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं असं. हा म्हणले मग या ओळीचा अर्थ ह्यो म्हणल्यावर मग बेस्ट म्हणे पाय पडायला लागले. तेच काय त्यात काही मला आता थोडी माहिती यायला लागली. त्यात काही बरेच जण खासदारकीला रुसलेले, काहीचे तिकिटाला रुसलेले, त्यात काही आमदारकीला रुसलेले आणि त्यात काही ओरिजिनल पक्षाचे जुने ओरिजिनल ती एखाद्या प्रत्येकाला वाटत असतं. पण जाऊ दे, तो विषय मी माझ्यासाठी सोडून दिलेला.